नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम ही लवकरच वितरित केली जाणार आहे। त्याच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण देखील करण्यात आले आहे। तर सविस्तर माहिती नक्की काय आहे तर ती आपण या ठिकाणी बघूया। मित्रांनो, आपण ही माहिती या ठिकाणी बघू शकता। महासंवाद म्हणजेच माहिती व जनसंपर्क महासंचालय महाराष्ट्र शासन यांच्या अधिकृत वेबसाईटवरती ही माहिती देण्यात आलेली आहे। संजय गांधी निराधार अनुदान व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या थेट लाभ हस्तांतरण संकेतस्थळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण हे करण्यात आले आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी सविस्तर माहिती नक्की काय आहे तर ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने विकसित केलेल्या अद्ययावत संकेतस्थळाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले आहे। वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य हे उपस्थित होते। तसेच मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेमधील लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करण्याकरिता https://sas.mahait.org हे संकेतस्थळ विकसित केले आहे। तसेच मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 15,97,116 तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे 29,62,015 असे एकूण 45,59,131 इतके लाभार्थी आहेत। या योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येते। या संकेतस्थळाद्वारे संबंधित लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण आधार संलग्न बँक खात्यामध्ये लवकरच करण्यात येणार आहे। म्हणजे मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्याकरिता नवीन संकेतस्थळ हे विकसित करण्यात आलं आहे आणि याच्यासाठी आता जवळजवळ 45,59,131 इतके लाभार्थी पात्र आहेत आणि या योजनेतील लाभार्थ्यांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात आणि या संकेतस्थळाद्वारे आता लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये लवकरच ही रक्कम वितरित केली जाणार आहे, अशी माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट हे घेऊन येत असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।